अनिकेतची गाडी होती ती थोडीशी पडली, त्यामुळे मला रिटर्न जावं लागलेलं. 108च्या स्पीडला होता सोनू, ते ओव्हर स्पीडिंग करत होता आणि सीन असा झाला की रिक्षाने आतमध्ये दाबलं आणि तिकडून ट्रकने आतमध्ये दाबलं. गुड मॉर्निंग गाईज, आपलं स्वागत आहे आपल्या भावाच्या चॅनलवरती ट्रॅव्हल विथ आदिनाथ. आणि मंडळी कशा आहात? मजेत ना? मी पण मस्त आहे. आणि सकाळचे 5:30 वाजलेत. आपण एवढ्या सकाळी निघालोय कुठे? तर आपण आज एका राईडसाठी निघालोय. आणि आपण एक्झॅक्टली चाललोय कुठे? राईडला तर जातो आपण दरवेळी, पण एक्झॅक्ट राईडला कुठे चाललोय? तर आज आपण चाललेलो आहे जव्हारला, जे वसई विरार तिथे स्थित आहे, त्या साईडला, वसई विरार साईडला जव्हारला, तिथे कालमंडवी वॉटरफॉल आहे. तिथे जायचं आहे आपल्याला. आणि आज राईडला थोडा लेट निघालो बिकॉज माझ्यामुळे लेट झाला आहे. कारण की माझा जो हेल्मेटला माउंट असतो तो तुटला सकाळी लावताना. परत गाडीमध्ये थोडी हवा कमी होती, तर मी माझा जो हवा भरण्याचा जो एअर बँक आहे त्याने हवा भरली थोडी. आणि आपल्यावर एक न्यू मेंबर जॉईन झाला आहे जो की अनिकेत आहे. आणि त्याची टाईम स्पीड 400, फर्स्ट राईड आहे त्याची आपल्यावर 300 किलोमीटरची. आणि आता पेट्रोल टॉपअप करूया पहिले. आणि बबलू भैया प्रकाश का देतात, अल्टिमेट प्रकाश. मजा येणार आहे आजच्या राईडला. आणि फुल एन्जॉय आणि धम्माल येणार आहे. तर गरमीने ना काही चिपचिपीत झालं आहे, पण आता थोडं हवा लागते तर बरं वाटतंय. सो चला जाऊया आणि पेट्रोल पंपवरती मस्त पेट्रोल भरू आणि नडू ना. तर टाकलं साधं, तुला टाकायचं तर पावर टाक, काय हरकत नाही. पेट्रोल भरतोय, पेट्रोल भरून आता निघू. गाईज मागे ना एवढे रस्ते खराब आहेत ना, लिटरली मला ना गाडी चालवायचा कंटाळा येत होता. आणि स्पीड ब्रेकर आहे ना, म्हणजे आपले गणपती कसे असतात गाईज, जसे की हर प्रत्येक गल्लीचा एक गणपती असतो, तसा इथे ना प्रत्येक गल्लीचा एक स्पीड ब्रेकर आहे गाईज. मी हैराण झालो, म्हणजे हा कन्सेप्ट बघूनच हैराण झालो मी इकडचा. म्हणजे काय बोलणार, ठाण्यामध्ये तर हा वेगळाच काय ते सिस्टम बघितलं मी. म्हणजे प्रत्येक गल्लीला एक स्वतः स्पीड ब्रेकर दिलाय. म्हणजे काय आहे भाई, काय बोलणार आता. थोडा आरामात चालला असताना एक गाडी आहे ना, लिटरली एवढी ब्लॅक स्मोक फेकत होती, एवढा ब्लॅक स्मोक फेकत होती. हे माझ्या जे आपण मिनी रुद्रा लावलेत ना, हे बबलू भैया, तो डिटेक्ट पण करत नव्हते. म्हणजे त्याच्यातून प्रकाश पण तो बाहेर फेकत नव्हता, एवढा ब्लॅक स्मोक होता. म्हणजे लिटरली विचार करा किती प्रदूषणाची हानी होत आहे बाबो. गाइस पूरे जिंदगी में ना सबसे बड़ी गलती मैंने कर दी आज, जो कि मैंने घोड़बंदर वाले रोड से डाल दी गाड़ी को, और तीनों के तीनों फंस चुके. इतना गंदा ट्रैफिक है ना गाइस, मतलब मन नहीं कर रहा है मेरे को राइड पे जाने का. बहुत ही गंदा, एक्सट्रीम लेवल. मतलब हम लोग अभी देखो लिटरली गाइस 6:30 बजने आ गए, हम लोग 5:30 बजे निकले थे, अभी तक हम लोग घोड़बंदर रोड से निकले नहीं है. इतना ट्रैफिक है. ये देखो जाम देखो गाइस, मतलब मन ही नहीं कर रहा है राइड पे जाने का. ऐसा लग रहा है इधर से यू टर्न मारूं और घर पे निकल लूं, बट अभी क्या ही कर सकते हैं. बंदे को लेके हम लोग निकल चुके राइड के लिए, तो फिर अच्छा नहीं लगता बोलने के लिए बहुत. और रास्ते की तो कंडीशन माँ बहन हो गई है. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना. तो गाइस फायनली आपण आहे ना घोडबंदर रोड क्रॉस केला आणि वसईच्या इथे जंगलवाल्या इलाक्यामध्ये थांबलो. मागे बघू शकता खतरनाक व्ह्यू आहे. आणि आपल्याबरोबर जो आलेला मेंबर आहे जो आहे अनिकेत, त्याची ट्राइम्प आहे 400 स्पीड, त्याची फर्स्ट राईड आहे. आणि तो घोडबंदर रोडला आल्यावरती आहे ना, तो बोलतो माझी पुढची राईड करायची इच्छा नाही होत आहे. आता बोलणार काय करू, आम्हाला पण नाही होतं माहिती आहे की असं बेकार वेळ येईल आपल्यावरती, पण काय हरकत नाही. आता जाऊ, थोडा वेळ बसूया. थांबलो आहे का, कारण की कुले मजबूत दुखत आहेत गाइस, मजबूत दुखत आहेत. अरे सोनूचा एक्सपिरियन्स विचाराल तर सोनू क्या था एक्सपीरियंस भाई? भाई शोल्डर दुख रहा वो अलग बात है, और ऊपर से ना क्या ही बोले भाई, ऐसा बेकार रोड, और ऊपर से ट्रैफिक तो भाई पूछो मत. इतनी सी गली से निकाल रहे हैं हम लोग, इतनी सी गली से. अनिकेत वो बंदा तो बोलने के स्थिति में है नहीं अभी. डिप्रेशन. सो पब्लिक, आपण ना मगाशी NH48 ला होतो. आता NH48 सोडलं आणि आपण जव्हार म्हणून एक गाव आहे तिथून आतमध्ये शिरलोय. आणि हा बघा, हा व्ह्यू आहे, खतरनाक व्ह्यू. आता मगाशी आहे ना गाईज, माझी म्हणजे
असा इन्सिडेंट झाला असता ना काही आजचा, म्हणजे तुम्ही विचारच करू शकता, बेकार इन्सिडेंट झाला असता. काय झालं तुम्हाला मी एक शॉर्ट मध्ये सांगतो. आम्ही 70-80 ला क्रूज करत होतो, मी, सोनू आणि तो नवीन मित्र आहे माझा अनिकेत. तर तो खूप मागे होता अनिकेत, आणि मी सोनू पासून तरी पकडा झाला एक 300-400 मीटरवरती असेल, आणि सोनूने 108च्या स्पीडला होता सोनू. आणि सीन का झाला, रिक्षा थर्ड लेनला हा ओव्हर स्पीडिंग करतोय, एकतर सर्वात शेवटची लेन जिथून पब्लिक आतमध्ये शिरते लेन मध्ये, तर हा तिथे ओव्हर स्पीडिंग करत होता. आणि सीन असा झाला की रिक्षाने आतमध्ये दाबलं आणि तिकडून ट्रकने आतमध्ये दाबलं. गाईज ह्याचा 101% मध्ये सँडविच झालेला. मी सांगतो, एवढ्याशा छोट्या गल्लीतून गाडी निघाली, पातळ. थोडा तरी 1-2 सेकंदाचा जर डिले टाइम असता ना गाईज, आज काही वेगळाच म्हणजे हा राईडचा आपल्याला व्ह्यू बघायला भेटला असता. खूप बेकार. सो त्याला समजवलं कुठल्या लेन मध्ये ओव्हरटेक करायचं. हे गाव लेवल असल्यामुळे असे हे ओव्हरटेक करतात, बघताय तुम्ही, त्यामुळे थोडं आपल्यालाच आरामात चालवं लागणार. आणि हे बघा काय सुंदर आहे व्ह्यू. सो म्हणून थोडं सांभाळून चालवतो आता आम्ही सगळेच. चल तर पब्लिक आपण आहे ना एका ठिकाणी थांबलोय, बिकॉज इकडची जी आपण बघतोय ना, म्हणजे मी आता इकडचं राहणीमान आहे खूप पीसफुल आहे गाईज, खूप पीसफुल आहे. म्हणजे खूप शांतता आहे, आवाज नाही, बाकीच्या दुनियादारीशी काही संबंध नाही इथे. खूप सुंदर आहे यार, खूप सुंदर आहे. म्हणून आपण थांबलो आणि इकडचा थोडा नेचर कसं आहे हे सगळं बघण्यासाठी आपण थांबलो. आणि आपली रुद्रा इकडे उभी आहे. हा बघा रोड बघा, पूर्ण हा 50 ते 60 किलोमीटर गाईज पूर्ण जंगलवाला रोड आहे. हा बघा, आपल्या रुद्राचं काय लुक बघा, आणि हे झाड बघा किती सुंदर आहे. मजा आली राईडला, मजा येते. आणि आत्ता जस्ट एका ठिकाणी थांबलो, बिकॉज बोलल्याप्रमाणे सोनू बोलतो त्या जंगलात जायचं, बोलू मारायला त्या जंगलात जातच, म्हणून आम्ही थांबलो आहे. आणि फर्स्ट रायडर आमचा, जो आमच्यावर फर्स्ट राईड करतो, तो इकडे थकला आहे बघा, थकला आहे मजबूत तो. सो गाईज आता थोडा वेळ रेस्ट करू आणि आपण इथून लगेच निघूया आता पुढे, कारण की आपल्याला परत लेट होईल. सो चला. अभी कुछ यहाँ से 17 किलोमीटर बचे अपना सिर्फ अभी कालमंडी वाटरफॉल. अभी धनगर पाड़ा में हम लोग, अभी धनगर पाड़ा. व्हाट द हेल, कुछ भी दिखाई नहीं दे रहा था यार, लिटरली बहुत ही गंदा पैच था. ठीक है, एक है ना गाइस कि अपने ग्रुप में ना, मतलब मेरे ग्रुप में अभी तक देख रहा हूँ ना, बहुत से बंदे अपने में बीच में छोड़ के जाते हैं, रुकते हैं. बहुत से बंदे आते हैं अपने ग्रुप में, नए यहाँ आते हैं, ऐड होते हैं, फिर छोड़ के जाते हैं, एक राइड करते हैं, निकल जाते हैं. पर एक बंदा ऐसा है ना जो कि सोनू, हर एक राइड पे अपने साथ रहता है, हर एक सिचुएशन में मेरे साथ खड़ा रहता है हर बार. और हम लोग अभी इतने राइड कर चुके हैं ना सोनू और मैं, तो मतलब हम दोनों की ट्यूनिंग बहुत अच्छी हो चुकी है कि मतलब उसको समझता है मुझे कहाँ रुकना है. उसको हम लोग अभी बीच बीच में कभी कभी हमारे इंटरकॉम से भी, मतलब कभी कभी हम लोग ईयरफोन से कनेक्टिविटी देते हैं और हमारा नेटवर्क भी कट जाएगा, तो वो समझ जाएगा कि बंदा किधर ना किधर फंसा है, तो आराम से गाड़ी ले लेगा. तो मतलब हमारा ट्यूनिंग बहुत अच्छा हो चुका है. तो अभी कोई नया बंदा हमारे ग्रुप में आता है ना, तो थोड़ा उसको दिक्कत होती है कि यार इन लोगों से मैशअप होने के लिए हम लोगों के साथ. तो बहुत से बंदे रुकते हैं, अभी जैसे कि ये नाम नहीं लेना चाहता मैं, बहुत से बंदे अपने ग्रुप में ऐड हुए हैं, बहुत से बंदे अपने को ग्रुप से लीव भी हो चुके हैं, कोई फिर से भी ज्वाइन कर लेंगे, कोई दिक्कत नहीं अपने को. बट कि
सब कोई भी जितने भी जाए कोई भी आए नया, बट सोनू फिक्स है। मैं कहाँ से नहीं जाऊंगा भाई, मैं तेरे को छोड़ के नहीं जाऊंगा। उसका शब्द है कि भाई तू किधर भी चल मेरे को आएगा मैं तेरे साथ। हाँ एक आध बार कभी कभी उसमें चूल आ जाती है, बट इट्स ओके, कोई दिक्कत नहीं। बट आज की राइड पे बहुत मजा आ गई हम लोगों को राइड करते समय। और पीछे अच्छे रास्ते था, बट अभी थोड़ा इधर से थोड़ा पैच गंदा है, इसीलिए लगता है आई थिंक मेरे को 35 किलोमीटर दिखा रहा है 17 किलोमीटर के लिए, 17-18 किलोमीटर के लिए, मतलब रास्ता थोड़ा खराब रहेगा इसी कारण। तो धनगर पाटा से अभी क्रॉस करते थोड़ा ये रास्ता निकलते और फिर आपसे मिलता हूँ। चलो तर फायनली गाईज आपण पोचलोय कालमंडवी वॉटरफॉल जवळ। तिथे मागे आपल्याकडून काहीतरी 20 रुपीज आपले आणि बाईकचे 20 रुपीज असे 40 रुपीज घेतले आणि इथे बाईक पार्किंग आहे बघा, प्रॉपर आहे। आणि इथे त्यांनी डायरेक्ट लिहिलं आहे गाईज की तुम्ही इथे हेल्मेट ठेवू नका, जर गेलं तर तुमची जिम्मेदारी। मग आम्ही ठरवलं की जाऊया आपण हेल्मेट घेऊन आणि इथून बघा असं खाली जायचं आहे। खूप सुंदर आहे, खूपच सुंदर। भरपूर दिवसांनी असा प्लॅन झाला आहे चांगला, बघूया आता किती खाली गेल्यावरती। आणि आज काका पण बोलतात की सॅटर्डे संडे नाही आलात तेच बेटर केलं, कारण की खाली खूप गर्दी असते सॅटर्डे संडे, पण आज कसं मोकळं आहे त्यामुळे तुम्हाला पोहता बिता येईल व्यवस्थित। बोललं ठीक आहे ना, मग काय हरकत नाही, चला बघूया माहिती। तो आज फायनली कालमंडवी वॉटरफॉल में आलो आहे आणि हा व्ह्यू बघा। मंडळी आता एक सीन झाला, जो की अनिकेतची गाडी होती ती एक खड्ड्यामध्ये गेली आणि त्याला ती आवरली नाही आणि थोडीशी पडली, त्यामुळे मला रिटर्न जावं लागलेलं। बट आता तो सेफ आहे, सेफ अँड साईड, काय ओके आहे, काय झालेलं नाही, त्याला इंजरी नाही, हलकं खरचटलं, तसं खरचटलं त्याच्या पायाला, बट ठीक आहे। गाडीचं तेवढंसं हे असतो ना आपलं क्लच थोडासा खाली गेलाय बस, बाकी काही नाही। सो आणि कसं झालं तर ऊन पण भरपूर आहे गाईस, त्यामुळे थोडं होत राहतं अशा गोष्टी। बट हे एका साईडला झालं आणि आपण जी आज एन्जॉयमेंट केली ना गाईस, लिटरली खूप धमाल केली आज आपण आजच्या या राईडला। आणि वॉटरफॉल एक नंबर होता, तुम्ही नक्की हा वॉटरफॉलला व्हिजिट द्या जर तुम्ही इकडे नियर बाय कुठे राहत असाल तर, किंवा जरी लांब असाल तरी येऊन तुम्ही इथं आलात ना तरी तुमचं पैसे वसूल आहेत गाईस, लिटरली पैसे वसूल आहेत। सो या आणि एन्जॉय करा। सो आता आपण इथून निघूया आणि माझा असा डोक्यात प्लॅन आहे की आम्ही घोडबंदर रोडने जाता डायरेक्ट अंधेरी मार्गे पवईतून आतमध्ये घुसायचं आणि डायरेक्ट मुलुंड चेक नाक्यापासून आतमध्ये शिरायचं आणि रबाळ्यातून बाहेर निघायचं, असं विषय चाललाय डोक्यामध्ये। बघूया आता बाकी कसं, तर घोडबंदर रोडला पॅकिंग आहे फुल, म्हणजे फुल पॅक आहे, देअरफॉर आपण अंधेरी मार्गे जाऊया। सो चला आता काहीतरी लंच करू, पुढे थांबून इथून 50 किलोमीटर आता डायरेक्ट मेन रोड आहे, तर आता हा सगळा जंगल लागतो, तर 50 किलोमीटर हा रस्ता पहिले क्लिअर करू आणि त्यानंतर मग आपण लंच करूया। सो गाईज हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आणि तुमचा राम राम घेतो। चला बाय बाय, टेक केअर गाईज, आणि भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये। तोपर्यंत राईड हार्ड, राईड सेफ, टेक केअर गाईज, बाय बाय, लव्ह यू, काळजी घ्या।